नमस्कार, जय बळीराजा मित्रांनो. आता नुकतंच मार्च एंडिंग संपलेले आहे व महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितलंय की काहीही करा पण कर्ज भरा, कर्जमाफी तर काय होणार नाही. तर मला बऱ्याचशा मित्रांचे फोन मेसेज येतात की जाधव साहेब आता कसं करायचं, कर्जमाफीसाठी आता वसुली चालू होईल, वसुलीचे अधिकारी येतील तर त्यावेळेस आम्ही कसं वागायचं. तर शेतकरी भावांना माझी नम्र विनंती आहे, घाबरून जाऊ नका. माननीय नामदार अजितदादांनी काय सांगितलंय, सरकारकडे पैसे नाहीत म्हणून कर्जमाफी होत नाही. तर आपले नामदार माननीय अजितदादा पवार सरकारकडे पैसे आल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहेत. तर तुमच्या दारापर्यंत घरापर्यंत जो वसुली अधिकारी येईल त्याला सांगायचं माननीय अजितदादांनी सांगितलंय की सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहेत, सरकारच्या तिजोरीत पैसे आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे, म्हणजेच शेतकऱ्यांचे पैसे भरणार आहे. तर त्या अधिकाऱ्याला सांगायचं ज्या वेळेस सरकारच्या तिजोरीत पैसे येतील त्यावेळेसच आम्ही कर्ज भरणार आहे, तोपर्यंत तुम्ही कोणतीही कारवाई करू नका. जास्त वाटलं तर त्या अधिकाऱ्याशी बाचाबाची करू नका किंवा त्याला कुठलीही मारजोड वगैरे काय करू नका. फक्त त्या अधिकाऱ्यांना सांगायचं साहेब तुम्हाला लागत असेल तर आम्ही तुम्हाला रायटिंग मध्ये सुद्धा देतो, आणि आता मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितले तसंच एका कोऱ्या कागदावरती लिहा की माननीय सरकारकडे पैसे नसल्यामुळे अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे सरकारकडे पैसे आले की आम्हाला कर्जमाफी होणार आहे, आणि कर्जमाफी झाली की तुमचे पैसे ऑटोमॅटिक भेटतील, तर तुम्ही कारवाई करू नका. तर शेतकरी भावांना नम्र विनंती आहे, मार्च महिना संपला, एप्रिल चालू झालाय, बऱ्याचशा भावांचे आत्महत्यासारखे प्रयत्न करतात. तर जो बळीराजा आहे त्याने कुणीही आत्महत्या करू नका. जो कोण अधिकारी येईल त्यांना आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रायटिंग मध्ये द्या. धन्यवाद. जय बळीराजा.